नमस्कार. राजनीती समाचार न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत. पाहूया नांदगाव येथील बातमी. सर्वप्रथम पीक विमा कंपन्यांचा जाहीर निषेध. शेतकरी बांधवांनी खरीप हंगामाचा पीक विमा काढूनही सर्वत्र झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक शेतकरी बांधवांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्याची ऑनलाईन तक्रार नोंदणी पोर्टल बंद असून ते बंद असल्यास ऑफलाईन तक्रार नोंद करून घेतली पाहिजे. तक्रार मिळताच त्या भागातील विमा प्रतिनिधीमार्फत पाहणी करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई तत्काळ मिळाली पाहिजे. स्थानिक महसूल अधिकारी, कृषी सहाय्यक यांनी पण पाहणी करून पंचनामा करून विमा कंपनीला कळविले पाहिजे. ज्या विमा कंपन्या मुजोरी करत असेल अशा विमा कंपन्यांच्या कार्यालयात जाऊन आंदोलन करण्यात येणार. कृषी विभाग, महसूल विभाग यांनी यात तात्काळ लक्ष घालून शेतकऱ्यांना शासन स्तरावरून मदत करावी अशी मागणी संदीप सूर्यवंशी, प्रहार सामाजिक संघटना नांदगाव यांनी केली आहे. विभागीय संपादक उस्मान शेख, येवला. आपण शासनाला कळून संबंधित शेतकऱ्यांना जे काही नुकसान झाले असेल ते आपण मिळवून देऊ आणि त्यासाठी तहसीलदार साहेबांचे पण आम्ही आभार मानतो. आणि एक विमा कंपनीवाले जर असा मुजोरपणा जर करत असेल, जर समजा शेतकऱ्याकडनं विमा घ्यायचा, विम्याच्या रकमा घ्यायच्या आणि त्याच्यानंतर पुढची सुविधा देणार, आणि त्यांचं एक म्हणणं झालं त्यांच्या विमा कंपनीचं की तुम्हाला आम्ही विमा हा कुठल्याही अशा आपत्तीच्या याच्यामध्ये नाही देऊ शकत. आम्ही तुमच्या उत्पादनाच्या आधारे तुम्हाला विमा देणार. मग तुम्ही उत्पादनाच्या आधारे विमा देणार हे तुम्ही शेतकऱ्यांना पहिलंच सांगितलं पाहिजे की आम्ही तुम्हाला उत्पादनाच्या आधारेच विमा देणार. आम्ही तुमच्या कुठल्याही अशा प्रकारे आपत्ती, जर नैसर्गिक आपत्ती जर आली त्याला आम्ही विमा सुरक्षा कवचच देत नाही. हा टोटल शेतकऱ्यांना मूर्ख बनवण्याचा प्रकार या संबंधित विमा कंपन्यांचा हा धंदा आहे. आणि याला काही शासनाचे जर समजा याला जर समर्थन असेल तर आम्ही शासनाचाही निषेध करू.